मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस. आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. एकतर विजयी यात्रा नाहीतर अंत्ययात्रा निघेल. जरांगे ठाम. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. आजपासून पाणी घेणं बंद. कडक आमरण उपोषण सुरू. जरांगेंचा इशारा. 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे जीआर काढा. आरक्षण देताना कोर्टात अडचण आल्यास सरसकट शब्द वापरू नका. जरांगेंचा राज्य सरकारला सल्ला. कुठलीही मागणी कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे. उपसमिती कायदेशीर सल्लागारांसोबत चर्चा सुरू. संविधानानुसार निर्णय घेणार. हैदराबाद आणि सातारा गॅझेटबाबत फडणवीसांची रोखठोक भूमिका. जरांगेंच्या मागण्यांकडे सकारात्मकतेने पाहतोय, मात्र आडमुठेपणाने नाहीतर चर्चेतून मार्ग निघू शकतो. मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला. आझाद मैदानावर जरांगेंच्या उपोषणस्थळी खासदार सुप्रिया सुळे यांची गाडी आंदोलकांनी अडवली. सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकत संताप. शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. व्यासपीठावर आलेल्यांसोबत सन्मानाने वागा. गोंधळ घातल्यास आंदोलनस्थळी कोणीही येणार नाही. जरांगेंनी मराठा आंदोलकांना खडसावलं. नेत्यांवर बाटल्या फेकणं, अडवणूक करणं ही संस्कृती नाही. हुडदंगबाजी करून काही मिळणार नाही. सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. निर्णय सरकारच्याच हातात, विरोधकांच्या नाही. आमचे पक्ष फोडले, घरं फोडली, 250 आमदार घेऊन बसलात. आता निर्णय घ्या. जरांगेंच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांचा भाजपवर निशाणा. मराठा आरक्षण उपसमितीचा कायदेशीर बाबींसंदर्भात महाधिवक्त्यांकडून सल्ला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मार्ग निघावा हीच आमची भूमिका. बैठकीनंतर राधाकृष्ण विखेंची माहिती. मंत्रिमंडळ उपसमिती समोर कोर्टाच्या निर्णयाचा मोठा पेच. यापूर्वीच्या 2 निकालांमध्ये कोर्टाने मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास नकार दिला होता. आरक्षण कोणामुळे गेलं याची पूर्ण माहिती राज ठाकरेंनी घ्यायला हवी होती. मराठे मुंबईला का आले हे शिंदेंना विचारा. या राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार. जरांगेंचं गाव असलेल्या अंतरवाली सराटीत आज ओबीसी कार्यकर्त्यांचं उपोषण. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही ओबीसी कार्यकर्ते उपोषणावर ठाम.